राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं जर हे वक्तव्य खरं असेल आणि त्यांनी ते केलं असेल, मग असंच म्हणावं लागेल की जे लोक म्हणतात की बीजेपी जवळ गेल्यानंतर आपण आपल्या राजकारणाला खालच्या लेवलला घेऊन जातो आणि तो एक व्हायरस आहे, तो व्हायरस कदाचित विखे पाटील साहेबांना लागलेला आहे। याच्या आधी तुमच्या मोठ्या मोठ्या पिढ्या होऊन गेल्यात, त्याच्यामध्ये कैलासवासी विठ्ठलराव विखे पाटील साहेबांपासून ते नंतरपर्यंत एवढ्या खालच्या पातळीवर असं कुणीही वक्तव्य केलं नाही असं मला वाटतं, जे आता राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलेलं आहे। तो त्यांचा व्यक्तिगत विषय। 2 वेळा त्यांनी इलेक्शन प्रयत्न करून लोकांतून ते निवडून येऊ शकले नाहीत। 55 वर्षाचं त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं हे काँग्रेस बरोबरचं नातं आहे। ते नातं, ते विचार त्यांनी व्यक्तिगत हितासाठी सोडलेले आहेत। आता तो त्यांचा विषय। आता बघू शिंदे गटाकडनं तरी त्यांना इलेक्शन लढण्याची संधी ही मिळते का, पण शेवटी स्वतःसाठी विचार करून आज संघर्षाच्या काळामध्ये जर काही नेते जात असतील आणि मग जाऊन 55 वर्ष आम्हाला न्याय नाही मिळाला असं ते बोलत असतील, तर समजून घ्या जेव्हा काही लोक सत्तेत असतात, सगळ्या गोष्टी ते अनुभवतात, पदं घेतात, त्यावेळेस सगळं बरं असतं आणि ते पदं जेव्हा मिळत नाहीत तेव्हा सगळं वाईट असतं आणि मग भूमिका बदलतात। हे सगळं लोकांना माहीत आहे। नाही, महायुतीवाले तर आता मेळावा घेणारच, कारण शेवटी त्यांनी घेतलेला जो निर्णय त्याच्यातले 2 प्रमुख गट, एक तर अजितदादा मित्रमंडळ असेल, त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचा जो गट आहे, तर त्या गटाने घेतलेला निर्णय लोकांना पटला नाही। त्यामुळे सातत्याने त्यांना लोकात जाऊन लोकांना हेच सांगावं लागतं की त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे। त्यामुळे ते त्यांच्या परीने प्रयत्न करतील, पण येत्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सुद्धा सभा या मोठ्या प्रमाणात होताना आपल्या सर्वांना बघायला मिळतील। त्याच्यापेक्षा मी एवढंच तुम्हाला सांगतो की त्यांच्याच अजितदादा मित्रमंडळाचे काही नेते हे आता बीजेपीच्या संपर्कात आहेत आणि त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा बहुतांश खासदार जे आज आहेत, सगळ्यांचं मत येते की बीजेपीच्या चिन्हावर लढायचं आहे। त्यामुळे आणि काही प्रमाणात बीजेपी स्वतःची ताकद लावून दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना हे आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहेत। पण हे सगळं झालं तरी ते जे काही गट 2 फुटलेले आहेत त्यांच्या बहुतांश खासदारांना नाहीतर इच्छुक लोकांना हे बीजेपीच्या चिन्हावर लढावं लागेल, हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल। त्यामुळे त्यांनी त्यांच्याच नेत्यांना थांबवावं, बाकीच्या नेत्यांबद्दल त्यांनी काळजी करू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।